वर्ष आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मागचे 9 दिवस तुम्ही शियाचे वेगवेगळे लुक्स बघितले असतील, कारण की नवरात्रीचे जे कलर्स आहेत ना त्यानुसार मग तिचे व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यामुळे दुसरे व्हिडिओज बनायला काही वेळ भेटलेला नाही आणि बघूयात नंतर मी म्हणजे जसं की आता पुढे पण चालले दुसरे व्हिडिओ बनवायचे, तर जसे माझ्याकडून बनतील ते तर मी बनवतच राहील आणि दुसरे अजून तुम्हाला कसे बनवायचे म्हणजे कोणते बघायची इच्छा असेल ना तर ते मला कमेंट करून सुद्धा सांगू शकता। तर आता एक एकदम छोटासा ब्लॉग बनवते मी, म्हणजे खूप जास्त नाही, कारण की नवरात्री आहे उद्यापासून तुम्हाला माहितीच आहे आणि त्यानिमित्त जी पण मी शॉपिंग केलेली आहे, कारण की आम्ही राहतो गुजरातमध्ये आणि इकडचा गरबा म्हणजे खूप सुंदर असतो आणि शॉपिंग ह्या गोष्टी तर एकदम जास्त प्रमाणात असतात। खूप वेगळ्या प्रमाणात एकदम भारी सेलिब्रेट होतो इकडे नवरात्र। त्याच्यामुळे जी पण काही शॉपिंग केलेली आहे शियासाठी थोडीशी केली आहे आणि माझ्यासाठी केलेली आहे, तर ती तुम्हाला दाखवायची आहे। तर म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवते आणि खूप छान म्हणजे मला स्पेशली तुम्हाला झुमके दाखवायचे। खरंच मागच्या एक वर्षभरापासून मी खरंच खूप जास्त प्रमाणात झुमके घेतलेत। असे झुमक्यांवर त्याचं प्रेम झाले असं वाटायला लागले। खूप छान म्हणजे घातलं तर जात नाही, कधीतरीच घालते, पण खूप आवडायला लागलेत आणि स्पेशली मोठे मोठे घेतेत त्यामुळे खूप। आणि आता घेतलेले पण असे खूप मोठे मोठे पण खूप सुंदर, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस असं एकदम नाही का फॅन्सी लुक करताय, पार्टीवेअर हेअर, तुमचे केस मोकळे आहेत आणि तुम्ही गळ्यामध्ये छोटंसं काहीतरी घातले त्यावेळेस मोठे झुमके घालायला खूप सुंदर दिसतं आणि नवरात्रीमध्ये तर उपयोगी येणारच आहेत। आणि महत्वाचं असं की नंतर ते मला दुकानांमध्ये जरा जास्त महाग भेटतील, म्हणून मी आता मला जेवढे आवडले तेवढे घेतलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। जे पण काही घेतले खूप जास्त काही नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवण्यासारखं आहे। शियाची पण शॉपिंग केलेली आहे। शियाला एक चनिया चोली घेतलेली आहे असं मस्त बघा। तर हे ब्लाउज आहे, हे असं गळ्याच्या वरती आणि बॅकलेस असं बांधायचंच आहे इकडे सुद्धा। तर मी आता फक्त दाखवते म्हणजे काय शॉपिंग केली ती, कारण की लवकरच नवरात्रीचे पण मी व्हिडिओज बनवणार आहे ब्लॉग म्हणून, तर त्यावेळेस तुम्हाला ना तिच्या अंगावरती पण दिसेलच बघा। आता हे थोडंसं मोठंच घेतलंय, म्हणजे खूप जास्त नाही, एवढंच मोठं होतं तिला, 3 वर्षाच्या साईजनेच घेतलेलं आहे। आणि हे बघायचं जे डिझाईन आहे ना खूप सुंदर वाटते ना, नेव्ही ब्लू कलर आहे हा, कारण की ब्लॅक पण नाही आणि खूप ब्लू पण नाही, नेव्ही ब्लू असल्यामुळे उठून दिसतो जास्त तिच्यावरती सुद्धा। तर मला हे खूप जास्त आवडलं आणि तिला मी घालून बघितलं होतं तर खूप सुंदर पण दिसतंय। तर बघूयात आता तिचा ज्यावेळेस प्रॉपर मी लुक करेल ना गरबा खेळायला जाताना त्यावेळेस तुम्हाला ते दिसणारच आहे। तर असं हे चनिया चोली शियासाठी घेतलेली आहे मी, तर खूप छान आहे, मला तर आवडली। तुम्हाला पण कशी वाटते ते सांगा। आणि खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये होत्या, पण ते कसं होतं ना आपण खूप जास्त, कारण की किती जरी म्हटलं तरी गुजराती ज्या प्रमाणात घेतात किंवा त्यांचं जे त्याविषयी वेळ आहे ना तेवढं आपल्याला नसतं, पण आपण फक्त इकडे राहतोय आणि सेलिब्रेट करायचंय आपल्याकडे एखाद दुसरा तरी असावं म्हणून घेत असतो। आणि असं छोटा एक दुपट्टा पण आहे याच्यावरती, असा याला बॉर्डर आहे। आता यानंतर मी माझ्यासाठी पण घेतलेली आहे, याच्या अगोदर पण मी एकदा घेतलेली। तर हे पूर्ण असं फ्रंटला असं डिझाईन आहे, स्लीवलेस फ्रंटला खूप सुंदर दिसणार आहे आणि बॅक साइड पूर्ण प्लेन आहे। हे खरं तर ना पॅरेट ग्रीन आहे, इथं तुम्हाला जास्त ग्रीन दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये, पण हे पॅरेट ग्रीन आहे, म्हणजे पोपटी कलर जसा असतो ना तसा, फक्त थोडासा डार्क, एकदम फेंट नाही। तर हे ब्लाऊज आहे आणि खूप म्हणजे नाही का फिनिशिंग याची मस्त आहे एकदम, काय म्हणतात त्याला, फिनिशिंग सोबत ना याचा जो लुक आहे तो पण भारी आहे म्हणजे दुपट्टा। तर हा आहे ब्लू दुपट्टा। तुम्ही म्हणाल की ब्लाऊज तर ग्रीन शेडमध्ये आहे आणि दुपट्टा असा ब्लू का, तर हे पण छान आहे शिफॉन मध्ये बघा, मस्त आहे, असं मस्त आहे आणि खूप छान आहे। याचं बॉर्डर पण छान आहे आणि मध्यंतरी पण अशी डिझाईन आहे मस्त अशी, खूप छान आहे दुपट्टा। तर मी एकाच ठिकाणी सेट घेतलेला आहे, आपण सेपरेट पण घेऊ शकतो। तर आता ब्लू दुपट्टा यासाठी तर चनिया आहे माझा असं मस्त राणी कलरचा, खूप खूप सुंदर आहे, म्हणजे असं शिफॉन मध्येच आहे ह्याचा पण कपडा आणि बघा असं नाही म्हणजे असं खूप सुंदर दिसणार आहे हे। आणि इथे बघा आरसे वगैरे पण आहेत याला आणि पूर्ण अस्तर आहे आणि हेवी पण आहे खूप जास्त प्रमाणात। आणि खालचं जे बॉर्डर आहे ते पण असं डिझाईन्स आहे आणि याला जे काट आहेत ना म्हणजे खालचं जे फॅब्रिक आहे हे ब्लू कलरचं आहे। आता बघा हे डिझाईन ब्लाऊजच्या डिझाईनला मॅच होते, पॅरेट ग्रीन तो पण याच्यामध्ये आहे। आणि स्पेशली ज्यावेळेस चनियाचा जो हा भाग असतो आणि याचा सेम दुपट्टा असेल तर अजून लुक छान येतो। तर हे असं आहे बघा मस्त,
खूप सुंदर दिसेल असं मला वाटतंय. तर बघा असं हे, आणि मी आता घालून नाही दाखवत आहे कारण की ज्यावेळेस आम्ही प्रॉपर लुक करेल ना त्यावेळेस मी व्हिडिओ बनवणारच आहे आणि त्यावेळेस ते तुम्हाला दिसणारच आहे. तर हे असं असं आणि याच्यावरती मग हे असं असं असणार आहे. तर खूप सुंदर दिसेल. जुती खूप आवडतात. तर हे स्पेशली फक्त 100 रुपयाची मी घेतलेली आहे म्हणजे नवरात्रीसाठी. आणि परत पण सहज कसं हे असे असल्यामुळे सहज बाहेर पडलं की घालता येते. तर हे आहे आणि फक्त 100 रुपयाचंच आहे त्याच्यामध्ये. तर चला चेन ऍक्च्युअली बघून झालेली आहे आणि याच्यानंतर आता आपण झुमके बघूयात. महत्वाचा पार्ट आहे तो. आणि स्पेशली मला कमरपट्टा बिंदी वगैरे जास्त काही नाही आवडत कारण की मला फक्त झुमके आणि गळ्यात एखादं असेल ना तर तसंच आवडतं. त्याच्यामुळे मी जास्त काही दुसरी ज्वेलरी नाही घेतली, फक्त झुमके तेवढे जास्त घेतलेत. म्हटलं परत इतर वेळी दुकानात घेण्यापेक्षा आता स्वस्त ज्वेलरी आहे तर आता घेऊयात. तर हे बघा हे गळ्यात घालण्यासाठी हे घेतलेलं आहे. ती पण अशी खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही याच्यातनं असं राधाकृष्ण खाली पण हे असं नाही का खूप छान आहे लटकन सारखं आणि हेवी आहे. म्हणजे हे जे पेंडंट आहे ते खूप हेवी आहे. वरची जरी साखळी पातळ असली ना तरी पण खूप म्हणजे मेन लक्ष आपलं याच्यावरती जातं आणि हे मला खूप जास्त आवडलं. अजून पण असं होतं की मोठे हे जे आहे ना साखळी अशी मोठ्या डिझाईन्स मध्ये होते आणि खाली वेगळ्या लुक्स मध्ये पण होते, पण मला हे जास्त आवडलं म्हणून मी हे एकच घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे बघू दुसरे जे असतील ते पण मग मी मॅनेज करल कारण दररोजच आम्ही काही चनिया चोली नाही घालत. 2-3 दिवस करतो, नाहीतर मग आपले जे ड्रेसेस आहेत त्या सारखे किंवा असं मग करत असतो. आणि ही शियासाठी घेतलेली आहे पण ही मी पण घालू शकते. ही पण बघायला मध्ये आरसा आहे आणि असं आहे, तुम्ही 1-2 व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. तर ही पण ती मी जे घेतलेलं आहे ते 120 रुपयाचं आहे आणि हे सियाचं जे आहे ना तर हे 80 रुपयाचे 80 रुपयाचे. आणि त्याच्यानंतर आता बघूया बघा खूप 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 सुंदर मला ना असे रिंगा टाईप नाही का असे इयरिंग घ्यायचेच होते हे मण्यांचे. माझ्याकडे एक होते पण ते जरा थोडेसे लहान होते आणि असे दिसले की मी लगेच घेतले. तर हे मला फक्त 80 रुपयाला भेटले म्हणजे बार्गेनिंग करून कारण की त्यांनी मला असं ह्याची 150 रुपये प्राइस सांगितली होती. आणि दुकानांमध्ये जास्त करून नाही का म्हणजे ते थोडंसं घेतातच जास्त पैसे. तर ते एक झालं. आता दुसरं खूप खूप जास्त सुंदर आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडते कारण की एकंदर मी 4 झुमके घेतलेत पण खूप सुंदर आहेत. तर बघा हे असं आहे ओम डमरू आणि खाली असे झुमके आहेत. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं ना की माझं इयरिंगचे म्हणजे झुमका कलेक्शन, तर त्यामध्ये तुम्हाला असं ट्रॅडिशनल म्हणजे मोत्याचे आपण काठापदराच्या साड्यांवरती जास्त वेअर करू असे आहेत. तर आत्ताचे जे आहेत सगळे असेच आहेत बघा. खूप सुंदर आहे ना, म्हणजे कधी ते कधी हे असा पण घालू शकतो. तर हा झाला दुसरा. तर हे पण हे 100 रुपयाला भेटलेले आहेत मला. म्हणजे मोस्ट ऑफ 100ला भेटून जातात. खूप जास्त मोठे किंवा थोडेसे भारी असतील आणि हेवी असतील तर ते थोडंसं 150-200 असं प्राइस राहतात त्याचे. खूप व्हरायटी असते आणि खूप प्रॉपर आपण गुजराती जर नाही लुक करत तर मग खूप ज्वेलरी घेण्यात पण काही मजा नाही. त्याच्यामुळे मग मी नाही घेतले. आणि हे बघा खूप मला तर हे एवढे आवडले. याला बघा असे वरती मोर आहेत, इथे खाली पण असे मणी आहेत असे घुंगरू सारखे छोटे पण ते वाजत नाहीयेत. आणि खालचे हे झुमके आहेत ना स्पेशली हे बघा पूर्ण कलर आहेत त्याच्यामध्ये ना सगळेच कलर आहेत. खूप भारी दिसतं हे असं काय माहिती असं ट्रॅडिशनल वाटतं म्हणजे नाही का. म्हणजे ते ट्रॅडिशनल नाही आपलं महाराष्ट्रीयन पण असं खूप छान वाटतं नाही का. तर मला तर हे खूप आवडले. बघितले की मी हे चूज केलेच होते आणि मग मी घेतलेच. तर हे पण मला फक्त खूप म्हणजे हे करून मला 120 रुपयाला दिलेत. पण याची किंमत ना म्हणजे कुठेही तुम्ही जावा 150 किंवा 200 रुपयाचे खाली हे भेटणारच नाही. पण हे थोडंसं मी 2 एकत्र करून घेतले त्याच्यामुळे मला हे असे भेटून गेलेले आहेत. तर हे तिसरं झालं. 3 आणि अजून एक आहे आणि ते सगळ्यात जास्त मोठे पण खूप सुंदर आहे. तर ते आहे चौथं. वाव, तुम्ही म्हणाल एवढे मोठे झुमके, कारण की मला खूप प्रश्नच पडला होता की एवढे मोठे मी झुमके खरंच घालणार आहे का. पण काय माहित म्हटलं चला 150 रुपयाला भेटले हे म्हणजे 200च्या खाली देतच नव्हते. पण हे बार्गेनिंग करून मी कसं तरी 150 पर्यंत आणले. आणि ह्याचा जो झुमका आहे ना बघा खूप सुंदर आहे. म्हणजे स्पेशली ह्या मण्यामुळे त्याला एक छान लुक आलेला आणि वरचं डिझाईन आहे ते पण असं मोठं आहे त्याच्यामुळे छान वाटते. जर हे फक्त अडकवायचे असते ना तर अजून एवढे काही खास वाटले नसते. पण स्पेशली याच्यामुळे आणि या मण्यांमुळे हे मला घ्यावेशी वाटले.
तर असं खूप सुंदर दिसणार आहे. म्हणजे हे आता तुम्हाला असं नाही छान वाटणार, ज्यावेळेस पूर्ण मी लुक तयार करेल आणि झुमके घालेल त्यावेळेस खूप भारी दिसेल. ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. तर हा एवढीच मी शॉपिंग केलेली आहे, खूप जास्त नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपूयात. नवरात्रीमध्ये 9 कलरचं पण डोक्यात आहेच की कलरनुसार काही करायचं आणि आम्ही गरबा खेळायला जाणं किंवा इथलं जे पण काही गरब्याचं मी शूट करेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि ब्लॉग पण बनवेल त्यासोबत थोडेफार. तर चला असं होतं हे आजचं माझं शॉपिंग, म्हणजे शॉपिंग हॉल म्हणायला. पूर्णपणे ग्राउंड वगैरे पूर्ण रेडी आहेत, डेकोरेट वगैरे करून खूप सुंदर आहे. तो माहोल असा क्रिएट झालेला आहे. असं ते म्युझिक वाजलं की ना असं वाटतं की नाही का चला लगेच गरबा खेळायला जाऊया. कारण की असं डान्सचा माझा तर कधी संबंध नव्हता, म्हणजे मला ते येतच नाही म्हणा. असं नाटकात वगैरे तरी मी भाग घ्यायची, पण डान्स स्पेशली मला कधीच आलेला नाही. पण काय माहिती गुजरातमध्ये आल्यापासून थोडंसं गरबा तर करतो, 2-3 स्टेप येतात, छान प्रकारे येतात, पण त्याच्यातच मग ते एन्जॉय करतो आम्ही आणि भारी वाटतं मग असं असं माहोल झालेला आहे. थोडंसं मी म्हणजे मोठं एक ग्राउंड आहे त्याचं पण काल असं सिटीत जाताना थोडंसं शूट केलेलं आहे. खूप सगळं नाही दिसणार आहे, पण कमीत कमी अंदाजा लावू शकता की तयारी कशा प्रकारात चाललेली आहे. तर चला संपवते मी व्हिडिओ, खूप मोठा होईल नाही तर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत तुम्हाला कुठले झुमके आवडले आणि कशी वाटली सगळी शॉपिंग ते मला कमेंट करून सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.